कडूस गावातील आदिवासी आणि ठाकर समाजाची कुळाची जमीन हडपल्याबद्दल खेड तहसील कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन। 7 वाऱ्यावर 35 अ आणि 35 ब शेरा असूनही जमिनीचा व्यवहार आणि हस्तांतरण फसवणूक करून सह्या घेतल्याचा गंभीर आरोप। तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन। गरिबांना न्याय मिळाला नाही तर प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी आंदोलनाची दिली हाक। सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड आणि तुषार गायकवाड यांचा इशारा। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात लावणीच्या कामांना वेग। संततधार पावसामुळे खाचरत तुडुंब। पावसाच्या सरीवर सरी झेलत गवळणी गाणी म्हणत आदिवासी बांधवांसह शेतकरी वर्ग दिवसभर आवणीच्या कामात व्यस्त। इंद्रायणी, कोलम, रायभोग, आंबेमोहर, भोगावती या वाहनांसह स्थानिक वाहन विकसित करण्याकडे भात उत्पादक शेतकऱ्यांचा कल। भारताचे सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थी आणि प्रलंबित प्रकरण व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात मीडिएशन फॉर द नेशन अर्थात राष्ट्रासाठी मध्यस्थी ही 90 दिवसांची विशेष राष्ट्रीय मोहीम पुणे जिल्ह्यातील विशेष आयोजन। या मोहिमेच्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे सदस्य सचिव सोनल एस पाटील आणि खेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एएस सय्यद यांनी केले आवाहन। ही मोहीम 1 जुलै पासून 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण देशभरातील तालुका न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत राबवली जाणार। प्रलंबित योग्य प्रकरणांचा सामोपचाराद्वारे जलद आणि समाधानकारक निपटारा करणे हा या मोहिमेचा उद्देश। गतवर्षीच्या तुलनेत यंदा भामा, आसखेड, कळमोडी आणि चाचकमान धरणात तिपटीहून अधिक पाणीसाठा। 100% भरलेल्या कळमोडी धरणात गतवर्षी 37.90% होता पाणीसाठा। आज अखेर 80.51% पाणीसाठा असलेल्या चाचकमान धरणात गतवर्षी होता अवघा 12.71% पाणीसाठा। तर 60 गाठलेल्या भामा, आसखेड धरणात गेल्या वर्षी आज अखेर 17.51% पाणी। मे महिना पावसाचा झाल्यामुळे धरणं तुडुंब, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांच्याकडून बुधवारी सभागृहात मागण्यांचा नॉनस्टॉप पाऊस। खेड तालुक्याला विकास कामांसाठी अतिरिक्त निधी मिळावा। तालुक्यातील प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून आमदार बाबाजी काळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली मागणी। चाकण आळंदी रस्ता चौपदरी व्हावा तसेच शिरूर वांद्रा मुंबई रस्त्यासह तालुक्यातील प्रलंबित रस्त्यांच्या कामाचा वाचला पाडा। तालुक्यातल्या वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची केली मागणी। पूर आणि आपत्कालीन नुकसानीसाठी 100 कोटीच्या निधीची केली अपेक्षा। तालुक्यातील पंचायत समिती आणि प्रशासकीय इमारतीसाठी जास्तीच्या निधीचीही लावून धरली मागणी। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणीसाठ्यावर एक नजर।